स्पेशल आणि जिल्हा परिषदमध्ये शिक्षक आहे शिरस्ता पडला. तर मी जळगावला ज्यावेळेस सर्व्हिसला होतो त्यावेळेस आजारी पडलो आणि एका डॉक्टरांनी मला खूप हाय डोस दिला नाही का. साधारण 3-4 हजार MGचा त्यांनी मला डोस दिला आणि त्यात जळगावचं हॉट वातावरण आपल्यासारख्या हिरव्या पालेभाज्या तिकडं नव्हत्या काय नव्हतं. तर अशामुळं मला ताप आलता, मलेरिया का टायफॉइड झाला. त्यांनी मला मागूनच चेक केलं आणि दिल्या गोळ्या, ब्लड चेक नाही काय नाही. आणि तिथून मला मूळव्याधाचा त्रास सुरू झाला. मग मी 4-5 वर्ष अंगावर काढल्यानंतर मी औरंगाबादला गेलो. औरंगाबादला गेल्यानंतर तिथं मी ऑपरेशन केलं त्यांनी नाही का. तरीसुद्धा माझं ते दुखायचंच. तसेच माझे 5 वर्ष गेले. मग बदली झाली, इकडं आलो, 10 वर्ष झाले. मग आपण ऐकतोच नाही का, जास्त दिवस जर मूळव्याध राहिला तर कॅन्सरवर जातं, असं राहतं, मनात भीती असते आणि दररोजचा त्रास होणार. हे खायचं नाही ते खायचं नाही, माणूस म्हणजे मानसिकरित्या खूप घेऊन जातं असं. मग मी हिलिंग हँड्सला गेलो तिकडे नाही का आणि तिथं येऊन पुण्याला ऑपरेशन केलं लेझर. पण ऑपरेशन करूनही मला दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून रिझल्ट नव्हता. मी चेक करायला जायचो, नाही कमी होईल बरं. तर ते त्रास वाढतच जायचं. आता ऑपरेशन होऊन 4-5 वर्ष झाले. आता म्हणजे 2 ऑपरेशन झाले बरोबर. तरी मला दररोजचा त्रास. आणि मग मी स्वतः सारखं नेमकं काय होतं, मी स्वतः डॉक्टरांसारखा अभ्यास करायचो. नेमकं काय होतं, कशामुळे होतं, लिव्हर, अमुक तमुक, मानसिक टेन्शन, तिथल्या उती का सुचतात, तिथले मसल्स काय होते, नेमकं काय काय नाही का. आणि मग कुणी सांगितलं ना तो माणूस औषध देतो तिकडे बिगोलचं, नाही तो तिकडचं असेल. मग लगेच गाडीवर निघलंच, औषध घ्यायचं, 4-5 दिवस घ्यायचं परत. आता वेस्टीजचं तुम्ही म्हणले तिथं पण मी गेलो. नाही ते पचनसंस्था अशी असते, ते दुधाचं एक औषध असतं नाही का, गाई गेलं त्यांनी ते आणखीनच मला उलटच व्हायला लागलं, उलट वाढतं, चुकीचं दिलं मला, रॉंग एकदम नाही का. आणि मग असंच मी सरांचे स्टेटस व्हायचं. आता इथलं एक आणखी सिद्धटेकचे, गायकवाड सरांचे सिद्धटेकचे इथं सुद्धा मी एक औषध घेतलं. 3-4 दिवस बरं वाटतं. लोकांना माहीत असतं उष्णता कमी करणे, डोळ्याचं व्यवस्थित येणे आणि नाही 5-6 दिवस झाले पुन्हा परत तेच, म्हणजे आणि अशी औषध घ्यायचे, 4-5 दिवस फरक वाटणार, परत ती चक्र सुरुवात नाही का. मग मी यांचं बघितलं सरांसाठी, मग मी फोन केला नाही का. आणि मी 11 वाजेपर्यंत सगळी चौकात थांबलो. नाही म्हणलं आज घ्यायचंच म्हणून बघू, रिझल्ट सांगता येत नव्हतं नाही का. कारण मी ठरवलं होतं आता हे लास्ट करायचं, आता परत पुण्याला जायचं आणि याला चेक करून ऑपरेशन पुन्हा काय असेल ते करायचं. सरांनी आम्ही आले सर नाही का. सरांनी मला 1 तास फोन झाडासला उशीर आले की हा गेला कुठे गेले, ते माझ्यासाठी आले. सर चल बोललं लगेच औषध घेतलं ते. संध्याकाळपासून हे सुरू केले. आता घरच्यांना काय नेहमी वाटत असं काय तू जातो प्रत्येक वेळी सांगतो आता मी भारी. कारण मी आता मध्यंतरी तिबेटचे जे डॉक्टर आहेत पुण्याला नाही का, तिबेटचे त्यांचं मेडिसिन ते सुरू केलं होतं. त्यांचंही बरं वाटलं, परत 10 दिवसांनी परत माझा त्रास सुरू. असं घरच्यांना असं नेहमी काय तू जातो कुठं 5 दिवस सांगतो परत तुझं आहे तेच नाही का. पण 2-3च दिवस झाले मी हे घेतलंय तर मला माझा फ्रेशनेस मला वाटतं. सगळ्यात मोठं इलनेस होतं 2च दिवसात सांगतो. कारण चहा बंद केला मी आणि आता हे घेतल्यामुळे चहा पिऊशी वाटत नाही सगळ्यात मोठं. येस. मग ते शाळेत 1:30-2ला जेवण होतं आमचं नाही का. मग आणखीनच खूप कंटाळल्याने आळस, इलनेस, संध्याकाळी आला की थकवा. पण आता हे औषध घेतल्यापासून मला म्हणजे ज्याचं पोट साफ त्याचा दिवस सांग नाही का, मला हाच मेन प्रॉब्लेम होता. तर हे औषध घेतल्याने ना म्हणजे मला सकाळी टॉयलेटला जायचं म्हणलं की मला माझ्या डोक्यात घेतलं नसतं की आता टॉयलेटला जायचं नाही का. आता ते हा आजारात असा आहे त्यामुळे ज्याला सांगण्याला काही संकोच नाही बरोबर. पण गेले 2-3 दिवस झाले आता मला काही म्हणजे असं डोक्यात टेन्शन नाही काय नाही, जेवण पण चांगलं जातं नाही का. आणि मला 1-4-5 महिने आणि मी माझं कसं सोबत मी लगेच रिसर्च करतो. कारण मी यामुळे मी स्वतःहून कितीतरी पुस्तक आणून अभ्यास केला, वाचलं कोणती वनस्पती काय काय कुठं नाही का. तर याच्यामध्ये सुरण आहे या सगळ्या गोष्टीचे बरोबर आहे. पण मला खूप चांगला रिझल्ट आता 3 दिवस झालेत मला चांगला मिळतोय. फ्रेशनेस मला वाटतं, एक आळस जो असतो ना आणि एकाच जागी बसून राहणं मोबाईल. काय घेतलं? अमृत ज्यूस. मी अमृत ज्यूस घेतलं, त्यानंतर DMT मिनरल आणि हे यामुळे मला खूप चांगला रिझल्ट आहे आणि फ्रेश आहे एकदम फ्रेशनेस मला वाटतं.